आता बातमी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची, कारण सोन्याने जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल 10% घट झालेली आहे। सोनं हे विक्रमी उच्चांकावर जागतिक बाजारात देखील सोन्याचे भाव घसरले। ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किमतीत ही घसरण झाली। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना, जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 18 कॅरेटचं सोनं किंवा 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। परंतु राज्यातील ज्या ग्राहकांना चांदीची खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सर्वात मोठी दुःखाची बातमी आलेली आहे, कारण चांदीने आज परत एकदा उच्चांकी दर गाठलेला आहे। चांदी रॉकेटच्या स्पीडने पळत आहे, परंतु सोनं या ठिकाणी परत एकदा घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, घरामध्ये काही लग्न कार्य असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। बघा, अखेर सोन्याचं काळं सत्य उघडकीस यायला लागलेलं आहे। सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत 24 कॅरेटचा सोन्याचा भाव, 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव, 18 कॅरेटच्या सोन्याचा भाव आणि 14 कॅरेटचा सोन्याचा भाव घसरत आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जागतिक बाजारपेठेच्या आधारावरती सोन्याचे भाव ठरत असतात। एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या 8 दिवसांपासून सोनं हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता, परंतु मागच्या 2 दिवसांपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 कॅरेटचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहेत। आज ग्राहकांना कशा पद्धतीने दिलासा मिळत आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुम्हाला आजचे भाव समजतील, पुढचे अंदाज समजणार आहेत। यासोबत ज्या ग्राहकांना पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या 2-3 वर्षांमध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी ठरणार आहे की नाही याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा ग्राहकांना, सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं खरेदी करणं मागच्या 2 महिन्यांपूर्वी परवडत नव्हता, परंतु आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं खरेदी करणं आता परवडणार आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही, सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आता हे सोनं खरेदी करता येणार आहे। तर एकंदरीत 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे सर्व ग्राहक आज सकाळपासून आनंदाने आणि उत्साहाने पाहायला सुद्धा मिळत आहेत। सर्व ग्राहकांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पाहायला मिळालेले आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच हे बाजार उघडल्या लगेच सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळालेला होता। या ठिकाणी सोन्याचे भाव कोसळलेले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सराफांच्या दुकानामध्ये आज सकाळपासून प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे। सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांना बसायला जागा मिळत नाही। सराफांच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण एकंदरीत सोन्याचे भाव घसरत आहेत। तर ही घसरण झाल्यामुळे राज्यातील सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न या ठिकाणी आता पूर्ण होत आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे। बघा ग्राहकांनो, आता एकंदरीत आपण बघून घेऊयात की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने घसरत आहेत। आता हे भाव कशामुळे घसरत आहेत याची माहिती सुद्धा देतच आहे। जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ धोक्याचा ठरणार आहे, कारण चांदीने परत एकदा उच्चांकी दर गाठलेला आहे। आजचे आपण चांदीचे भाव सुद्धा पाहणार आहोत, परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला जर तुम्ही चांदी खरेदी करायला गेला तर त्या चांदीला या सोन्याचा मौल्यवान असा भाव आलेला आहे। त्यामुळे चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्या अगोदर व्हिडिओ पाहायचा आहे, आणि जरी तुम्हाला
सोने खरेदी करायचं असेल तरी पण हा व्हिडिओ अगोदर पाहायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर पाहिला आणि त्यानंतर सोने किंवा चांदी खरेदी करायला गेला तर तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, तुमचा तोटा कसल्याही पद्धतीने होणार नाही. तर बघा ग्राहकांना एकंदरीत आपण संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे. ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व ग्राहकांना सोने खरेदी करता येईल. फक्त तुमच्याच खिशाला कात्री लागू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये, आपला कसल्याही प्रकारचा तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पद्धतीने तुम्ही सुद्धा पाहायचा आहे. आता बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न होतं. परंतु सोन्याचे भाव तेजीने वाढत होते, त्यामुळे सर्वसामान्यांना या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडत नव्हतं. परंतु यापुढे राज्यातील सर्व ग्राहकांना या ठिकाणी आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे. राज्यातील सर्व ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळणार आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत. एकंदरीत पुढच्या काही दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरणार आहे की वाढणार आहे. घसरणार असेल तर हा भाव किती हजार रुपयापर्यंत घसरणार आहे. आता हा भाव कशामुळे घसरणार आहे त्याविषयी माहिती देतो. त्यासोबत चांदी ज्यांना खरेदी करायची आहे तर त्यांनी चांदी कधी खरेदी करायची आहे त्याविषयी माहिती देतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील. तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण सुद्धा होणार आहे. बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण पाहायला गेला तर राज्यातील भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोने चांदी खरेदी करायची होती, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे चांदीचे भाव वाढत गेलेले होते. सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत गेलेली होते, त्यामुळे सोने खरेदी करणं शक्य नव्हतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर जागतिक बाजारपेठेतून अशी एक या ठिकाणी बातमी आलेली आहे. तर या बातमीमुळे सर्व सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी आता तुटून पडायला सुरुवात केलेली आहे. ग्राहकांनी सोन्याची खरेदी करायला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि चांदीचे भाव कशामुळे वाढत आहेत त्याविषयी माहिती देतो. बघा ग्राहकांना, भरपूर दिवसांपासून राज्यातील भरपूर ग्राहकांना सोन्याची खरेदी करायची होती, भरपूर ग्राहकांना चांदीची खरेदी करायची होती, परंतु हे सोनं आवाक्याच्या बाहेर गेलेलं होतं. सोने खरेदी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नव्हता, त्यामुळे कोणी सुद्धा सोने खरेदी करण्याकडे कल दाखवत नव्हतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुद्धा होत आहे, कारण आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत या सोन्याचे भाव घसरलेले आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. आता बघा ग्राहकांना, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी तर दिलासा देणारी बातमी आहे. परंतु ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. आता ही घसरण कशामुळे होत आहे त्याविषयी माहिती देतो. कारण मागच्या भरपूर दिवसांपासून सोनं हे तेजीने वाढत होता, परंतु अचानक सोन्याच्या बाजारामध्ये कशामुळे भूकंप पाहायला मिळालेला आहे, अचानक सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. राज्यातील जे सोने खरेदी करणारे ग्राहक आहेत त्या सर्व ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेला तर राज्यातील जे सोने खरेदी करणारे ग्राहक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी दिलासा सुद्धा मिळालेला आहे. बघा ग्राहकांनो, जर विचार करायला गेला तर मागच्या काही वर्षांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते. काही अंदाजकांनी अंदाज वर्तवलेले होते की सोनं भविष्यामध्ये वाढणार नाही, तर सोनं भविष्यामध्ये पडेल, अशा पद्धतीने अंदाज वर्तवण्यात आलेले होते. परंतु तुम्हाला आठवतंय का, बघा मागच्या दिवाळीला, मागच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याने 1,40,000 रुपयांच्या आसपासचा टप्पा पूर्ण केलेला होता. परंतु या ठिकाणी आता 1,40,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणारं सोनं या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे. बघा ग्राहकांना, मागचं 2025 वर्ष हे सोन्यासाठी एकदम खतरनाक ठरलेलं आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. या 2025 सालामध्ये सर्वसामान्यांच्या आवकीबाहेर या सोन्याचे भाव पोहोचलेले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत सोन्याचे भाव राहिलेले नव्हते. या 2025 सालामध्ये सोन्यामध्ये मोठी उलथापालथ पाहायला झालेली आहे. 2025 सालामध्ये सोन्यामध्ये मोठा भूकंप आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात निर्यात या 2025 सालामध्ये झालेली होते. राज्यातील ग्राहकांचे स्वप्न या ठिकाणी तुटलेले होते. परंतु आता हे 2026 वर्ष सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचा या ठिकाणी गोट ठरणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना आता या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कसल्याही प्रकारची कात्री लागणार नाही. बघा ग्राहकांना, एकंदरीत जर पाहायला गेलं तर भरपूर दिवसांपासून राज्यातील ग्राहकांचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न होता, परंतु
परंतु आता ते स्वप्न तर स्वप्न राहणार नाही, तर या ठिकाणी आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील सर्वसामान्यांना आता सोने खरेदी करणं परवडणार आहे. आता बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि पुढे जाऊन कशामुळे घसरणार आहेत याविषयी 2-3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. हे 3 अंदाज लगेच सांगतो. बघा, वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतील, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील, सोन्याची आयात निर्यात करणारे व्यापारी असतील, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षामध्ये सोन्याचा भाव काय असणार याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सोने खरेदी करायचं असेल तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते की नाही याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती सुद्धा लगेच देतो, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खिशाला कसल्याही पद्धतीची कात्री सुद्धा लागणार नाही. तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या भरपूर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. कारण काय झालेलं आहे की सोन्याचे भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला कोणीही या ठिकाणी जात नाही. परंतु यापुढे आता सोने खरेदी करायला सर्वजण जाणार आहेत, कारण या ठिकाणी आता सर्वांना कमी पैशांमध्ये सोनं मिळणार आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव असतील, राज्यातील महिला वर्ग असेल, राज्यातील पुरुष वर्ग असेल, सर्वजण आता सोने खरेदी करणार आहेत. कारण सोन्याची किंमत घसरणार आहे. सोन्याची किंमत किती आज रुपयापर्यंत येणार आहे, तुमच्या खिशाला किती रुपयापर्यंत कात्री लागू शकते याचीच माहिती देऊन टाकतो. बघा ग्राहकांना जर विचार करायला गेलं तर 2015 सालापासून तर ते आता 2026 सालापर्यंत सरासरी या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं तेजीच्या स्पीडने वाढत होतं. तुम्हाला आठवतंय का? बघा 2020 सालामध्ये या ठिकाणी 24 कॅरेटच्या प्रति 1 तोळ्याचा भाव सरासरी 46,000 रुपये 1 तोळा होता. त्यानंतर 2021 सालामध्ये तोच भाव 57,000 रुपयाला पोहोचला. तोच भाव 2022 सालामध्ये 64,000 रुपये, 2023 सालामध्ये 74,000 रुपये, 2024 सालामध्ये तोच भाव 79,000 रुपये, 2025 सालामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,000 रुपये होता. परंतु 2025च्या एंडिंग महिन्यामध्ये म्हणजेच 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये हाच भाव 1,35,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता. आता या 2026 सालामध्ये तोच भाव सरासरी 1,44,000 1,43,000 रुपये अशा पद्धतीने हा सोन्याचा भाव पोहोचलेला होता. म्हणजे जर विचार करायला गेला तर 50,000 ते 55,000 रुपयांची वाढ फक्त एका वर्षामध्ये या 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. ज्या ग्राहकांनी 50,000 रुपयांमध्ये 1 तोळा सोनं खरेदी करून ठेवलेला होता त्या ग्राहकांची लॉटरी लागलेली आहे. त्यांचं नशीब चमकलेलं आहे. त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्याजदर सुद्धा मिळालेला आहे. परंतु ज्या ग्राहकांनी त्यावेळेस सोनं खरेदी केलं नव्हतं परंतु आता त्यांना सोने खरेदी करायचं आहे तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता पैसे जमवावे लागत आहेत. पैसे जमवून आता सोने खरेदी करावं लागत आहे. त्यामुळे ते आता डोक्याला हात लावून बसत आहेत. परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जर तुम्हाला डोक्याला हात लावून बसायचं नसेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. सविस्तर माहिती पाहिली की तुम्हाला संपूर्ण माहिती समजत असते. सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, सोन्याची कधी या ठिकाणी या गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिक सोनं मिळत जाईल याविषयी माहिती देऊन टाकतो. आता बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे भाव काय आहे त्याविषयी माहिती बघून घेऊयात. त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती काय निर्णय लागू करण्यात आलेले आहे त्याची माहिती बघून घेऊयात. यासोबत चांदीचे भाव सुद्धा बघून घेऊयात. कारण राज्यामध्ये भरपूर असे ग्राहक आहेत की ते डायरेक्ट किलोमध्ये 10 किलोमध्ये चांदी खरेदी करायची असते आणि त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता धक्का बसणार आहे. तर या चांदीचे भाव कशा पद्धतीने आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. जर तुमचं सोने किंवा चांदी खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बघा, तुम्ही जर योग्य पद्धतीने सोनं किंवा चांदी खरेदी केलं तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु जर तुम्ही या ठिकाणी कोणाचं तरी ऐकून सोनं किंवा चांदी खरेदी केलं तर तुमचा तोटा होऊ शकतो. बघा, सोने कधी खरेदी केलं पाहिजे, कधी ते सोनं विकलं पाहिजे याविषयी माहिती देतच आहे. बघा, अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं हा एक सुरक्षित धातू असतो. त्यामुळे आपण सोन्याची आयात करत असतो, सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, सोनं खरेदी करत असतो. सोनं आपले एक ठिकाणी खजाना म्हणून आपण ठेवत असतो. परंतु जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून सोन्याची आयात निर्यात थोड्या प्रमाणामध्ये थांबवण्यात आलेले होते. सोन्यामध्ये जी वाढत होती तर ती वाढत सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत होते. बघा ग्राहकांनो, जर तुम्ही विचार करायला गेलात तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 कॅरेट सोन्याचे भाव वाढत होते. त्यामुळे आपण सोने खरेदी करण्याकडे कल वळवत नव्हतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता सोन्यामध्ये घसरण होत आहे. त्यामुळे सर्व ग्राहक आता सोने खरेदी करायला वळत आहेत. भरपूर ग्राहकांनी मागच्या 2-3 दिवसांपासून सोन्याची खरेदी केलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी सोन्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही कधी खरेदी केली पाहिजे याविषयी माहिती देतो. कारण भविष्यामध्ये
सोनं 2 लाखांच्या पार जाईल, 3 लाखांच्या पार जाईल, अशा बातम्या सुद्धा येतच आहे. एकंदरीत आपण आजचे ताजे भाव बघून घेऊयात. सोनं कधी खरेदी केलं पाहिजे त्याविषयी माहिती बघून घेऊया. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,44,000 रुपये, 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,36,000 रुपये, या ठिकाणी 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 20,000 रुपयांच्या 1,20,000 रुपयाच्या आसपास आहे. यासोबत 14 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा 1 लाखांच्या अगोदर आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हे झाले सोन्याचे भाव. आता आपण चांदीचे भाव बघून घ्या. बघा प्रति 1 किलो चांदीचा भाव सरासरी 3,10,000 रुपयांच्या आसपास गेलेला आहे. चांदीमध्ये सर्वात मोठी वाढ झालेली आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही थोडाफार आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर चांदीची खरेदी करा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही मालामाल होऊ शकता. परंतु ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून सोने खरेदी करू नका, कारण कोणताही अंदाज 100% बरोबर नसतो. तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. बघा चांदी किंवा सोने खरेदी करायचं असेल तर त्याच्या अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने खरेदी करा. आम्ही हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात येऊन त्यावरती स्क्रिप्ट तयार करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अचूक या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे.